नमस्कार. आज संपूर्ण महाराष्ट्रात भोगी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तरेकडे त्याला लोहरी म्हणतात. परंतु मकर संक्रांतीची चाहूल लागली की वातावरणातला गारवा वाढू लागतो आणि याच थंडीच्या दिवसात मराठी घराघरांमध्ये स्वयंपाकातून एक खमंग सुवास दरवळतो. तो थेट आपल्या मनाचा ताबा घेतो. सुवास असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला केल्या जाणाऱ्या मिश्र भाजीचा. या भाजीचा विषय निघाला की कोणाच्याही मनात न कळत आपल्याला लहानपणीच्या आठवणी आठवू लागतात. आपली घरातील मोठी माणसे मिश्र भाजी कंपल्सरी खाण्यावर आपल्यावर बर्डन आणतात. न आवडली तरी आपल्याला ती खायला भाग पाडतात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात या भाजीची रूपं बदललेली आहेत आणि बदलण्याच्या दृष्टीनेच या महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला त्याच्यातून दिसते. याचा उद्देश प्रत्येकाचा तोच असतो. पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापूरकडे याला खेंगट असं रांगडं नाव आहे. त्याला आपुलकीचं नाव आहे, रांगडं नाव खेंगट. शेंगदाण्याच्या कुटातली ही दाटसर भाजी तिथे आवडीने खाल्ली जाते. खानदेशात भोगीला वांग्याचं भरीत आणि कळण्याची म्हणजे ज्वारी उडीद मिश्रित भाकरी खाण्याची पद्धत आहे. तर विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी भाज्यांच्या जोडीला कढीगोळे, विशिष्ट पद्धतीचा रस्सा अशी भाजी बनवली जाते. नावे वेगवेगळी असली तरी त्यामागील भावना निसर्गाची समृद्धी साजरी करण्याचीच असते. या भाजीची तयारी आणि फोडणी म्हणजे काळा मसाला, गोडा मसाला जेव्हा या भाज्यांना चव आणतो, त्यामध्ये तीळ पेरले जातात, तेव्हा चर्र आवाज येऊन आपल्या उठवणाऱ्या वाफांचा लोळ. वाह! आजकालच्या पिढीला हे काय माहीत. अनेकदा वाटतं की भरपूर भाज्या एकत्र आल्या की भोगीची भाजी झाली. पण हॉटेलमधल्या मिश्र भाजीमध्ये तर आपणाला माहीत आहे, अस्सल भोगीच्या भाजीत जमीन आसमानचा फरक आहे. हॉटेलच्या भाजीला कृत्रिम सौंदर्य आपण म्हणतो किंवा तशा पद्धतीचीच बनवलेली असते, जिथं काजूची पेस्ट, मलईच्या अतिरेक्यात ती भाजी बनवलेली असते आणि तिची त्यामध्ये चवच हरवून गेलेली असते. उलट भोगीची भाजी म्हणजे अस्सल मराठमोळं नैसर्गिक सौंदर्य. यात महत्त्वाची असतात ती ओली बोरं. तिखट रश्श्यात शिजवलेले एखादं बोर जेव्हा आपल्या ताटात येतं ना, तेव्हा त्याची जी आंबट गोड चव जी जिभेवर जी खेळ करते, त्याला तोडच नाही. हॉटेलची भाजी जिभेचं चोचलं पुरवते, तर ही लेकरवाळी भाजी आपल्या आत्म्याला तृप्त करतं. आज भोगीचा दिवस केवळ खाण्यापुरता मर्यादित नाही. हा दिवस लेकीबाळींचा, जावयाचा मान राखण्याचा आहे. अनेक घरात दिवस सासूरवाशीन मुलीला जावयाला जेवायला बोलवतात. त्यांना साजूक तूप लोणी, भाकरीची भाकरी प्रेमानं खाऊ घालण्याची पद्धत आहे. हा सण ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेला सुद्धा बळ देणार आहे. आठवडी बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला या दिवशी प्रचंड मागणी असते. जेव्हा आपण बाजारातून या भाज्या विकत घेतो, तेव्हा त्या पैशातून बळीराजाच्या घरात सुद्धा सणात आनंद पोचवत असतो. ही एक साखळी आहे जी अन्नासोबत अर्थकारणालाही जोडली जाते. हल्लीच्या धावपळीच्या शहरी जीवनात ही भाजी बनवणं अनेकांना कटकटीचं वाटू शकतं. पण तरीही ऑफिसमधून थकून आल्यावर भाजीची जुडी साफ करायला वेळ नसला तरी चिरलेल्या भाज्यांची पाकिट का होईना, पण भोगीची भाजी बनवणारी शहरी गृहिणी पहिली ही कौतुक म्हणजे त्या गृहिणीचं कौतुक वाटतं. कारण आपलं काम सांभाळून आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्याची त्यांची ही धडपड नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच पूर्वजांनी सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे, न खाई भोगी तो सदा रोगी. धन्यवाद.